आई कुठं? हो दादा, नमस्कार. नटरस गो मी इथं आलो. मी इथं नव्हतो. दादा, पण आवाज माई दादा राहिलं कुठं? अहो माई दादा लवकर चला. अहो माई दादा, अहो माई दादा लवकर लवकर. आपल्या जवळ वेळ कमी आहे. तुमचं दुःख कारण सारं काही कथन केलं पाहिजे. लवकरात लवकर चला. देवा मंगल मैत्रीचा आशीर्वाद असावा. माळी दादा, काय झालं? काय लाय काय शिल्लक देऊगलाय कडे कडे मारल्या ते आता परिस्थिती बघा. हे केलं कुणी? कोणतरी वाहणार इलो कोण? ते बाकी एक मरकट. एका मरकटानं हो, माळी दादा, एका सामान्य मरकटाला तुम्हाला मारिलं. आता पहिला मका सामान्यच वाटलं, आता तो असामान्य. म्हणजे आणि काय झालं तेवढं सांगा. काय सांगतलंय राजानू? क्षणार्धात येतो. क्षणात अंगुष्ठ आहा, आणि हुई, हुई, क्षणात महाकाल. हुई. परत येतो. दादा, हा प्रकार वेगळा दिसतोय. काय चाललंय तुमच्या राज्यात? कृष्ण तू राहता म्हणून असं घडतंय. राजानू, कृष्णा चिंता करू नको. वळी लागा. चिंता करू नको. थांबा. वायू वेगानं तुम्ही जाताय खरे. तुम्ही कोण? द्वारकेचा राणा बलराम दादा. काय घडणार 56 कोटी यादव. दादा चालले माकडं हाकलले. योग्य बोलला. मग आता काय करायचं? पर्याय आहे. पर्याय? माळी दादा, चिंता करू नका. यावर आम्ही नक्की पर्याय काढू, तुम्हाला वाचू. चिंता कृष्णा करू नका. निघा. नारदाबाई, देवा वैनतेय गरुड. तो हा, त्याला मिळाल देतो. द्या. कोण रे गरुडा? कोण रे कोपरतोय? मला वाटतं निद्रा घेतोय. निद्रा पुन्हा शांत देतोय. कोण रे गरुडा? 56 कोटी यादवांचा राणा द्वारकाधीश बलराम दादा तुला हाक देतोय. अरे बलराम की बलराम. दादांचं फलराम झालं. दादा, बलराम की बलराम झाला. नारदाला हाक देऊ दे. मी देऊ? हा. कोण रे गरुडा? जसा असशील तसा इथं ये. अरे कोण हाक देतोय? अरे नारद तुला हाका मारतोय. अरे नारद की फरक. नारदाचा सुद्धा फारच झाला. चिंता करू नका, मी हाक देतो. अरे ए वैनतेय, अरे ए गरुडा, अरे कोण हाक देतोय? तुझ्या दयेचा देव गोपालकृष्ण तुला हाक देतोय. माझा देव, माझा देव मला हाक देतोय. हा. हे तो बापुडा. माझ्या देवाची हाक ऐकली आणि श्राद्ध विलंब न करता इथपर्यंत आलोय. आणि म्हणूनच आपण आल्याची जाणे आपल्या देवाला करून देणं हेच तर योग्य. कोण? देवा हा वैनतेय नतमस्तक होतोय. आशीर्वाद. दादा तुमच्याही चरणी नतमस्तक होतोय. इकडे कोण? नारदा तुलाही करतो नमस्कार. आशीर्वाद नाही आशीर्वाद. पण सांग देवा हा? हा कशासाठी दिली? एकाच गोष्टीसाठी. साहेब कर्दळी वनाच्या ठिकाणी एक सामान्य मरकट आज संपूर्ण कर्दळी वनाचा विध्वंस करतो आणि याला पायबंद घालण्यासाठी दादांनी तुझी निवड केली आहे. दादा माझी निवड एका मरकटाला पकडण्यासाठी. कोण मी? माझा पराक्रम काय? पाहिलं हा? हं? अरे हा मरकटाला घाबरतो. तरी मी तुम्हाला म्हणत होतो दुसऱ्याची
अशी कुणाची तरी नियुक्ती करा, पण तुम्ही नाही. हाच हवा आता घ्या. नाही नाही तुझ्या अंगी पराक्रम होते त्यावेळी दादा ते पराक्रम तुझ्या अंगी नाही. या वयाचा पराक्रम याची कल्पना नसेल तुम्हाला. आता हा विकास करायला शिकू लागला. तू जाऊ नकोस, त्याला समजाव. तू जाऊ नकोस. जमणार आहे तरी जा. काय मग असं तर नाटी स्वतः निघालोय कोणाच्या ठिकाणी. हा काय करतोय, चला पाहूया. नाटक शिकव. सिद्धेश्वर प्रसादी भजन मंडळ बाव. जय श्रीराम. संदेश पाठविलेला आहे. पाहायचं आहे परिणाम नेमका काय. कोण आहे. देवाची हत्या घेतली आणि या कर्दळी वनाचा ताट संकाना ओळखना परिचय. कोण आहे तू. माझं नामविधान करून कुठून आलास. द्वारकेच्या ठिकाणाहून आणि एकाच ठिकाणासाठी बलराम दादाची हत्या. म्हणजे नाव बदललं नाही. आणि ते बदल होणार नाव नाही. बदलायला सांग. अरे तुझ्या हातलेच राहणार आहे बलराम दादाला रे. तुझा ठेवा. मग याला सांग. त्यासाठी काही झालं देवा तुझा दास. एक मजा सावधान सावधान. एका त्रियुगात बाय 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 देवा. नाटक शिकव. अंकुश काय परिणाम होतो पाहतोय. हा. अरे हा राहिला तरी कुठे? वयात येतोय, माझं प्रतीक्षा करूया. गेला निश्चित येणार. देवा देवा देवा. पाहिलं, मी आपल्याला म्हणतच होतो अरे वा 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 याचे वा. पराक्रम अगदी तिथे ठामपणे गाजविणार. धाम देवा. चंचुकेला पूर्ण रक्त लागलंय, म्हणजे यानं पहिल्यांदा त्याला पाडिलं आणि नंतर चंचुकेनं बोचून बोचून मारलं. हे देवा. बरं केलं. दादा पराक्रम तू सिद्ध केले. दादा ते बोलताय हा. त्याच्या उलट घडलं दादा. काय घडलं. पोटावर बसून त्या मारलं. त्या अंकुशच्या एवढ्या मरकटानं हा. मला मारिलं देवा. मारील. हा? माझ्या श्रीमुखात मारिलं. तिघांनी आम्ही तुला हाक दिली. बलराम की फलरा, नारद की भारत. देवा. स्वतःच्या पराक्रमाचा गर्व झाला. देवाला हाक दिली म्हणून येतो बापुडा. आता पुन्हा हाक दिल्यावर देवा तुझा एक शब्द बाहेर पडता क्षणी तुझ्या चरणापर्यंत हा वैरच विश्रांतीसाठी. निघालोय. या क्षणी दादा, आता काय करायचं? बोलण्यासाठी. या वाकडाला मारण्यासाठी आपल्यालाही जावं लागेल. नारायण. कर्णाच्या त्रिमुखात दिलो. याचा परिणाम नक्कीच काहीतरी वेगळा झाला असेल. या कर्दळी वनात माझी पावलं पडली आहे. ज्यानं कर्दळी वनाचा विध्वंस केला तो मी आहे. पण हे विचारणारा तू कोण आहे. 56 कोटी यादवांचा रण द्वारकाधीश बलराम. म्हणजे नावात बदल झाला नाही. नावात बदल होणार नाही. मग आई ज्याच्यात राम नाही त्याचा विश्वास काम नाही. तुझा सेवक अंजनीच्या सुद्धा तुला रामाचे वरदान. अंजनीच्या सुद्धा तुला रामाचे वरदान.
का जाते ना सांग. आता या पुढे तुझं नाव रामाबाला. काय म्हणाला? रामबाला म्हणायचं. माझं नाव हो बोल रामू. मी सांगितलं पण रामबला हे, रामबला रामबाला विटंबना केली बलरामाची. परिणाम मग वाटण्याचा होऊ दे. देवा दादा गेलाय. शशिकांत जाधव यांनी पारितोषिक केलंय बक्षाचा स्वीकार. रामबला 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 अहो दादा तेव्हा काय दादा 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 सावकाश सावकाश. बुकलून दादा? बुकलून मारिलो. वा वा, म्हणजे वा. तुमची सुद्धा परिस्थिती ती अंगुष्ठ एवढा होता ना. द्वारका तुमची सारं तुमचं हे सारं काही तुझं आहे. चिं- जो अहंकार मला झाला होता तो नाही झाला. विश्रांती होय ना? घ्या विश्रांती. जातो रे. ए, कृष्ण अरे वय लागते. देवा हा देता क्षणी हजर. आलाच सुद्धा होय देवा. कर्तव्य आहे. कर्तव्य हा कुठलं कर्तव्य कर्दळी वनात जायचंय. नाही देवा. कर्तव्य वराच्या ठिकाणी नाही. अन्य काही असेल तर सांग. आता तिथं जाऊन युद्ध नाही मग शिष्टाई करायची. शिष्टाई काय सांगायचंय सांगा. कपिवरा तुला राम पाहतो. कपिवरा तुला राम पाहतो. राम दर्शनी तुला बोलावितो. राम दर्शनी तुला बोलावितो. राम दर्शनी तुला बोलावितो. हे कर्तव्य असेल. देवा निघालो या क्षणी कर्तव्याच्या ठिकाणी. याच्या पुढे काय घडविलं नाही. एकच याला संदेश दिलाय. हो राम पाहतो. राम दर्शनासाठी हा नक्कीच येईल. पण रामासोबत माई सीता हवी. अगदी. तेव्हा असाच भामादेवींच्या महाली जा आणि दोघांच्या गर्भाचं हरण झालेलं आहे. आता एक राहिली आहे. हो. तेव्हा जशी सीता होती ना नक्की. तशी सीता बनून घेऊन मंगळ ये. मैत्रीचा सीता आशीर्वाद बनून घेऊन ये. सदैव पाठीशी असावा. द्वारकाधीशाच्या नावात बदल केला पण नेमका परिणाम काय झाला हे कळलेलं नाही. कोण? माझा देव कपिवरा तुला माझा कोणी मला राम बोलतोय? पाहतो. कोण आहे? राम दर्शनी तुला बोलावितो. राम दर्शनी तुला बोलावितो. राम दर्शनी तुला बोलावितो. गवळी ये आता नाही राम बाबा जणी. गवळी ये आता राम बाबा जणी. राम दर्शने चल ये गं. राम दर्शने. सारं कर्तव्य पूर्ण झालं. नारद गेलाय सीता आणायला. आता सीता कशी आणतोय बघी. रामाची सीता तुंबगत मुरगत चालली यावना. पहा चालली रामाची सीता तुंबगत मुरगत चालली यावना. पहा
असताना सीता म्हणून घेऊन आलोय. नारदा, हो देवा, सीता बनवून आणली. अगदी तू सांगितली तशी सीता. आता सावध राहा. मी हो हो हो. मग या सीताबाईचं, या सात्विक धार्मिक परोपकारी स्त्रीचं मुखकमल आम्हाला पाहायचंय. अगदी सीता, वनवासी सीता. तुमगत मुरडत झाली यवना. अरे आहे कुठे सीता? अहो अरे नारदा! देवा, देवा काय? बापरे देवा. मी देवा सीता. बनविलं ना? हो सीता. होत. दिसते ना सीता कशी? मला दिसली सीता कशी? मग? तुला दिसायला नको सीता कशी? काय? तुला पाहायचंय हो. कशी दिसते सीता? हो आहे. भावे शांत हो. श्रीमंतीच्या गर्भापोटी रुक्मिणी सारख्या सात्विक धार्मिक परोपकारी स्त्रीच्या चारित्र्याला तू गालबोट लाविलस. नव्हे तर नाना शब्दानं तिचं ताडण केलं. तुला पाहिजे सीता कशी असते नारदा? असाच रुक्मिणीच्या सदरी जा आणि सांग सीता बनून ये. नारायण. देवाला बोलविलं. वाटलं. मला हाक देण्याचं कारण भक्त आमचा येतोय 7व्या अवतारातील. पहा, याला म्हणतात सीता. प्रतिज्ञा केली होतीस एक ना एक दिवस रुक्मिणीला चरण धरायला लावी. प्रतिज्ञा पूर्ण झाली, पण रुक्मिणीचे चरण तुला धरावे लागले. देवी क्षमा असावी मला. कळत न कळत अभद्र शब्द माझ्या मुखातून बाहेर पडले. देवा चुकलं माझं. पश्चातापेन शुद्धता. स्नानगृहात जा, स्नान सध्या आटपा, आम्ही तुम्हाला आपलंसं करू. नारदा, भक्त आपला येतोय, नक्कीच त्याला बोलवा. कोणशी तालुक्यात सावंतवाडी 200 रुपयाचं बळत गेले. रवी चव्हाण कुंडकेरकर राहणार कोणशी तालुक्यात सावंतवाडी यांचे आभार मानतो. हा माझा देव नाम आहे. माझा श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय राम. हे सख्या हनुमंता, एक इच्छा आहे. इच्छा दिलेल्या शब्दाप्रमाणे या युगात तू दर्शन दिलं, हा? पण त्यावेळी म्हणाला होता पुढील युगातही मी तुला सहकार्य करावं. मग या युगात मी तुला काय सहकार्य करू? एकच इच्छा तुझी पूर्ण झाली, पण वेळ समीप आली ती सहकार्याची. कोणत्या? सीतामाईचं चौर्यकर्म रावणानं केलं, त्यावेळी सीतामाईच्या शोधात तुझा मोलाचा वाटा होता. आज कालांतरानं ज्या पंच पांडवांना आम्ही स्वतःच्या गळ्यातील ताईत मानिली, कौरव आणि पांडव यांचं महाद्वंद्व होईल. कौरव पक्षातून अनेक महाबलाढ्य योद्धे पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, अंगराज, कर्ण महाबलाढ्य वीर असतील. आणि केवळ या पांडव कटकातून पार्थाचं सारथ्य कर्म मी करणार आहे. मग पण महत्वाची भूमिका तुला बजावावी लागेल. कोणती? एकच, पार्थाच्या रथावर जो ध्वज असेल, या ध्वजावर तुला अदृश्य रूपानं वास्तव्य करावं लागेल. पण का? येणारा प्रत्येक वार, येणारा प्रत्येक बाण
सख्या हनुमंता तुला तुझ्या छाताडावर झेलावा लागेल आज्ञा मान्य. आणि केवळ माझ्या इच्छेसाठी माझ्या परमप्रिय पार्थाचं संरक्षण तुला करावं लागेल. देवा, पण या क्षणाला या तुझ्या दोन भक्ताची भेट झाली, हं? ही आठवण जगात कायम राहावी असं काहीतरी. कलियुगाच्या ठिकाणी पुंडलिकाच्या शब्दासाठी पुंडलिकानं फेकलेल्या विठेवर हा देव कटेवर हात ठेवून युगे 28 उभा राहणार आहे. त्यावेळी स्वर्गीय गंगा भूतलावर अवतरेल, चंद्रभागा तीर्थ क्षेत्र निर्माण होईल आणि या पंढरपूर क्षेत्री हा भक्त पुंडलिकासाठी देव उभा राहील. त्यावेळी एका बाजूला गरुड स्तंभ आणि दुसऱ्या बाजूला हनुमंत स्तंभ असे दोन स्तंभ उभे केले जातील. जो कोणी भाविक भक्तगण चंद्रभागेत स्नान करेल, पुंडलिकाचं दर्शन घेईल, गरुड स्तंभ आणि हनुमंत स्तंभ यांना आलिंगन देऊन जो या देवाचं पांडुरंगाचं आणि रुक्मिणीचं दर्शन घेईल, त्यांची भक्ती या विश्वाच्या ठिकाणी देवाच्या चरणी देवा, होईल. एवढ्या